मॉर्निंग बाबा. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा ठेवले बघा, पिऊन घ्या तेवढं. हो पिऊन. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग बाळा. गुड काय मॉर्निंग. करताय तुम्ही? काय नाही आपलं रोजच. आज ना माझ्या स्कूलमध्ये ना पोएम कॉम्पिटिशन आहे. वा वा छान. तुम्ही ऐकलं का माझं? हो नक्कीच ऐकणार. पण तू कुठल्या वर्गात शिकते सध्या आता? तुम्हाला माझा वर्ग नाही माहिती? अरे वाढदिवसाला आजकाल. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, तुला ना खूप खूप शुभेच्छा आजच्या कॉम्पिटिशनसाठी. श्रेया. आजोबा, पण मी श्रेया नाहीये. मी शुभांगी. हा सॉरी विसरलो. हा मी तुझं नाव. सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही. थँक्यू. हा ठीक आहे. आज मी जेवायला काय बनवू? अरे पण तू जेवायला का बनवणार आमच्यासाठी? तुझ्या आईवरच ना जेवायला आपल्याला रोज. किती वेळा सांगायचं तुला? अहो बाबा, तुम्हाला किती वेळा सांगायचं? आईला जाऊन 2 वर्ष झाले. अरे पण किती वेळा? बाबा, तुम्ही असं म्हणणं बिलकुल बरोबर नाही. आजोबांना होत असतं ना तसं का म्हटलं तुम्ही? आता माझं टर्न आहे ना. आजोबा, आपण रोज गाणं म्हणतो लकडी की काठी, ते म्हणायचं का आपण? हा म्हणूया ना. लकड़ी की काठी काठी पे घोड़ा, घोड़े के दुम पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा दुम लगा के दौड़ा. हा ना. तुम्ही विसरले कसे काय? आपण रोज म्हणतो ना हे गाणं. अरे हा ना, हल्ली मला असं होतं, खूप विसरतो मी आजकाल गोष्टी. काय आजोबा, माझा डेट आहे. काय करते बाळा? अभ्यास चालू आहे बाबा. अच्छा ठीक आहे, करा सांगू. चल बाय. बाय बाय. बाबा तुम्ही कसे राहता? हो बरं आहे आता. हा काळजी घ्या. तुम्हाला आजकाल थोडी तब्येत ठीक नाही वाटत आहे. आम्ही 4 दिवसासाठी बाहेर कामासाठी जातोय. काय करते गौरी? अरे काम चालू होतं, बोल ना. मी 4 दिवसासाठी बेंगळूरला जातोय ऑफिसच्या कामासाठी. तर बाबांची काळजी घे. त्यांची थोडं तब्येत बरोबर आल्यावर आपण त्यांना डॉक्टरांनी. ठीक आहे, तू काळजी करू नको. तू जाऊन ये, मी लक्ष देते. चल बाय. बाबा कोण आले तेवढं बघा ना. हा बघतो, थांबा. खूप थकून आलोय. बाबा कसे आहेत तुम्ही? मी बरं आहे. पण तू कोण? बाबा सर तुम्ही इथे थोडा वेळ बसा, मी आलो. हा. अरे गौरी, बाबांचं आजकाल विसरणं खूप झालंय. आज तर ते मला पण विसरले. आपल्याला त्यांना डॉक्टरांकडे न्यावंच लागेल. अरे हो, मला पण तसंच वाटतं. दाखवूया. चल त्यांना लावा. हॅलो डॉक्टर. हाय. डॉक्टर, माझे वडील ना आजकाल थोड्या छोट्या छोट्या गोष्टी विसरत आहेत. आज तर ते चक्क मला विसरले. त्यांना काय झालं असावं? पेशंटची एज काय? त्यांची एज 82. आणि नाव? किरण काळेकर. देऊन या त्यांना, आपण त्यांना चेक करू. हो सर. बाबा त्याला आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. पण मला काही नाही झालं. डॉक्टरकडे जायचंय का वर? हो चला तर तुम्ही दाखवून अरे या. पण मी ठीक आहे, मला काही नाही झालं. डॉक्टर हे माझे वडील. तुम्ही आम्ही त्यांना चेक करू. हो. कसे आहे बाबा तुम्ही? मला ठीक आहे, मला काही नाही झालं. मी तुमचे काही काही थोडेसे प्रश्न विचारतो तुम्हाला, ते मला सांगा. तर आपली आजची तारीख काय आहे? तुमच्या घरामध्ये किती जण राहतात फॅमिलीमध्ये? आमच्या घरामध्ये आम्ही 5 जण राहतो. आणि तुम्हाला मुलं किती?
मला एक मुलगा आहे हा. आणि एक मुलगी आहे. बरं, ठीक आहे. तर मी आता हे बँडेज आहे मी आता खाली ठेवतो. थोड्या वेळाने तुम्हाला परत विचारतो मी ड्रॉवर मध्ये काय ठेवलंय ते फक्त मला सांगा. हे बघा बँडेज आहे, हे बघा ठेवली. तुम्ही काय करता सकाळी उठल्या उठल्या? सकाळी उठतो, थोडं वॉक करतो, आपलं मग पुन्हा पेपर वाचतो. बरं. आणि तुमचं आत्ताच चालू वय काय आहे? चांगलं असेल 60-65. बरं, ठीक आहे. आपण तुमचा बीपी चेक करू. तर बाबा तुमचा आपण बीपी चेक केला, एकदम नॉर्मल आहे बीपी. आता गोळ्या तुम्हाला देतो, तुमच्या मुलाला समजवतो गोळ्या कशा काय घ्यायच्या. तर तुम्ही जावा आणि मुलाला पाठवा, त्यांच्या संग मी बोलतो. या बस. तर तुमच्या वडिलांचं चेकअप झालं आहे. तर त्याच्यामधून असं मला जाणवतंय की त्यांना अल्झायमर डिजीज आहे. तर तो एक विसरण्याचा डिजीज आहे. त्याच्यामध्ये माणसं त्यांचं जे वय बघतात त्यामध्ये ते साहजिकच ते होतात गोष्टी, ते विसरणारच आहेत. तर त्याच्यासाठी मी काही गोळ्या तुम्हाला लिहून देतो, तसं तुम्ही फॉलो करा प्रिस्क्रिप्शन वाईज. आणि मेन तुम्हाला सांगतो अल्झायमर म्हणजे काय असतं. अल्झायमर म्हणजे असा एक प्रकारचा डिजीज आहे, त्याच्यामध्ये विसरणं हे साहजिकच आहे, ते आपण टाळू नाही शकत, ते तर होणारच आहे. पण तुम्ही जमेल तसं फॅमिली मधला एखादा एक तरी मेंबर त्यांच्या सोबत जर का तुम्हाला जमेल असेल तर असू द्या, कारण की त्यांचा विसरायचा खूप प्रॉब्लेम होता, कारण की ते 4th स्टेज मधले पेशंट येत आता. त्यांचं एज पाहता ते साहजिकच गोष्टी होणारच आहेत त्यामुळं तुम्ही जर जमेल तर त्यांच्या तुमच्या घराचा पत्ता, फोन नंबर, बाकीच्या डिटेल्स, त्यांच्या आय कार्ड म्हणजे फॉर्म करा आणि आय कार्ड म्हणून त्यांच्या गळ्यात असू द्या, ज्याने की ते जर का काय विसरले तर त्यांना घराचा वगैरे आणि डिटेल्स, घराचा पत्ता हे लिंक लागेल त्याला. जमेल तर त्यांच्या खिशामध्ये पण चिठ्ठी एखादी असू द्या डिटेल्स, आणि बाकीच्या गोष्टी समजतो तुम्हाला काय असतात हे त्यांचे गोळ्या प्रिस्क्रिप्शन ऍज इट इज फॉलो करा. आणि शक्यतो त्यांची काळजी घ्या, त्यांना एकटं ठेवू नका, कारण की एकटं ठेवलं की त्यांना अजून हा प्रॉब्लेम वाढेल. त्यासाठी त्यांना एकटं ठेवू नका, सोबत कोण ना कोण असू द्या. डॉक्टर हे सगळं होण्याचं रिझन काय असतो? रिझन त्यांची लाईफस्टाईल कशी होती? त्यांची लाईफस्टाईल म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल होती त्यांची. त्यांचं काम सगळं म्हणजे कॉम्प्युटरवर बसून होतं, आणि त्यांना अल्कोहोल कन्झम्पशन पण करत होते थोडं. आणि जेव्हा पण आई गेली त्याच्यानंतर त्यांना धक्का बसला. मग हे मेजर रिझन आहे आत्ताचं करंटमध्ये. त्यांना किती वर्ष झाली जाऊन? त्यांना झाले आता 2 वर्ष. हे आता मेजर इम्पॅक्ट आहे, ते एकटे पडले त्यामुळे त्यांना कसं अजून जाणवतंय. त्याच्या आई गेल्यापासून ते त्यांना इम्पॅक्ट जास्त जाणवला आहे. त्यांचं सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे झालेले आहेत आणि बाकीच्या पण गोष्टी, त्यामुळे त्यांची काळजी घ्या तुम्ही. त्यांना एकटं ठेवू नका, आणि बाकीच्या ह्या गोळ्या ॲज प्रिस्क्रिप्शन तुम्ही द्या, आणि त्यांच्या संग जसं जमेल तसं एखादा तरी घरातला माणूस असू द्या, त्यांना एकटं ठेवू नका. ओके, थँक्यू डॉक्टर. अल्झायमर्स हा असा डिसीज आहे जे आपण पूर्णपणे क्युअर करू शकत नाही, बरोबर करू शकत नाही, पण आपण त्याचे चान्सेस कमी करू शकतो. सो त्याच्यासाठी काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते आपण रोज फॉलो करायला पाहिजे. जसं की डेली एक्सरसाइज, रोज व्यायाम करायला पाहिजे, डेली ब्रेन एक्सरसाइज, जेणेकरून आपलं ब्रेन प्रॉपर फंक्शन करेल. त्याच्यानंतर क्विटिंग स्मोकिंग, म्हणजे स्मोकिंग करणं पूर्णपणे टाळलं पाहिजे. अल्कोहोल कन्झम्पशन पण पूर्णपणे बंद केलं पाहिजे, आणि रोज हेल्दी डाएटचं कन्झम्पशन करायला पाहिजे, घेतलं पाहिजे, आणि रोज मेडिटेशन केलं पाहिजे.
तर अल्झायमर हा न्यूरो डिजनरेटिव्ह आजार आहे आणि हा 60 वर्षाच्या पुढील वयोगटामध्ये जास्त प्रमाणात होतो. हा आजार होण्याचे मुख्य कारण आहेत की एकटेपणा, ताणतणाव, धूम्रपान करणे, योग्य आहार न घेणे किंवा हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल असे आजार नियंत्रणात नसणे. आणि जर कुटुंबामध्ये आधी कोणाला हा आजार असेल तर हा आजार होण्याचे जास्त धोका असतो. Ask about dementia.